हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही सर्व उठून सकाळी लवकर आवरलंय, आंघोळी सर्वांनी केल्यात। माझ्या पिल्लूने पण लवकर उठून आंघोळ केली आहे। सर्वजण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या मम्मीकडे सर्वजण आम्ही बाहेर जाणार होतो, कारण आम्ही गाडी घेतल्यानंतर माझी अशी इच्छा होती अक्कलकोटला जायची, पण ते काय पॉसिबल नव्हतं। तर मग म्हटलं स्वामी केंद्र नाशिक येथे जावं, तर तिथे सर्वजण निघालेलो। तर पावसाने आमचा रस्ता पूर्ण खराब झालेला आणि रस्त्याचं कामही सुरू होतं, त्यामुळे रस्त्याचं तुम्हाला तसा हाल दिसत असणार। तर येथे आम्ही गाडी लावलेली, आता सर्वजण निघालोय। मस्त असं खूप मज्जा येते असं सर्वजण निघाल्यानंतर। कुठं लांब चाललं की खूप जण पाहिजे गाडीमध्ये, कारण एकटं म्हटलं की खूप बोर होतं। आणि इथे लक्की समोरच्या सीटवरती कोणाला बसू देत नव्हती आणि मागे मी बसले म्हटल्या नंतर लागलीच मागे आली माझ्याजवळ आणि नाटके चाललेली तिचे। तर लक्की पाठी आल्यानंतर तिचे आगाऊपणा चाललेला, खूपच मस्ती करत होती आणि आम्हाला रस्ता मात्र कळतच नव्हता। तर माझा छोटा भाऊ महिन्यातनं काहीतरी 2-3 वेळेस सारखा येतो इथेच स्वामी केंद्रामध्ये, तर त्याला रस्ता मात्र कळत नव्हता। तर तो फोनवरती विचारत होता की ह्याच रूटने जायचं का म्हणून, कारण आम्ही कोणीच आलेलो नव्हतो, फर्स्ट टाइम चाललेलो। आणि मी लहान असताना इयत्ता 4थीमध्ये असताना गेलेली वाटतं, आमची सहल गेलेली त्या टायमाला, आणि तेव्हाचं कुठे आता आठवतंय। तर मग फायनली आम्ही तिथे पुढे जाऊन आणि एकाला विचारलं, तर ते बोलले की हाच रूट आहे म्हणून। मग कुठे बरं वाटलं, कारण मला मॅप बघायचं फार कंटाळा येतो। कधी कधी काय होतं, मॅपचे रस्ते कधी कधी माझ्याकडनं चुकतात, तर त्यामुळे घाबरून म्हटलं की बरं झालं, हे तरी टेन्शन माझं मिटलं मॅप बघायचं। सर्वांना भुका तर एवढ्या लागलेल्या विचारूच नका, पण दिवाळीचा फराळ मात्र आणलेला, त्यावरती आमचं भागलेलं। पण येथे बाजूलाच एक हॉटेल होतं, तिथे तर जाऊन आम्ही कुरकुरे खायचं तर चटरपटर आणावं म्हटलं, तर लहान लेकरांना घेतलं, पण त्याचे पण रेट त्यांनी नाही का काहीतरी चौपटीनं वाढवून लावलेलं। तर हा माझा छोटा भाऊ आहे, त्याने पण यूट्यूब चॅनल उघडले, पण नावापुरतंच उघडले, तो काही व्हिडिओ टाकत नाही, 1-2 टाकतो। तर येथे ह्यांनी बघूनच कॅन्डी इतकी सुंदर दिसत होती, खायला कसलं भारी असेल म्हणून या दोघींनी मात्र आवडीनं घेतली। एक कॅन्डी 120ला काय होती, पण ती खाल्ली आणि विचित्र तोंड पडलं, दोघींनी फेकून टाकली। आणि येथे लक्कीचं माझं तोंड बघून बघा कसं झालेलं। आणि मग थोडंसं पुढे गेलो की एक हॉटेल भेटलं आम्हाला, म्हणजे नाशिकच्या जवळ आल्यानंतर लागलेलं। तर तिथे आम्ही मस्त सर्वांनी नाश्ता चहा घेतला, तेव्हा कुठं बरं वाटायला लागलं। तर येथे फायनली आम्ही जिथे यायचं होतं तिथे येऊन पोचले स्वामी केंद्रामध्ये। खूप माझी दिवसाची इच्छा होते येथे यायची, मी अक्कलकोटला तर एकदा जाऊन आलेली, पण येथे पण यायची इच्छा होती। तर मग फायनली इथे आलोय आम्ही, आणि आम्ही दोघंही म्हणजे फोनमध्ये बघून म्हणतोय की चेहरे कसे झालेत। औरंगाबादपासून नाशिक काही जवळच आहे, पण बघा ना तुम्हीच, एकदम चेहरा असा पूर्ण हे होऊन गेला। आणि माझा भाऊ त्याला घरातच राहायची सवय असते, आम्ही कुठे पण निघालो, गावी असो कुठे पण फिरायला, त्याला घरातच घर राखायला आवडतं। तो काय आम्ही किती पण त्याच्या विनवण्या केलं तर तो काय येत नाही। तर फायनली त्याला घेऊन आलाय म्हणून तो फुगून बसलेला। आणि हा बघा आधी कसा करतोय माझ्यासोबत मस्ती, माझ्यापेक्षा छोटा आहे पण त्याला कळतच नाही कशी मस्ती करावी, आगाव आहे खूप तो पण। आणि इथं बघा पाऊस इतका पडत होता ना, तर आम्ही ज्या दिवशी आलोय तर त्या दिवशी पाऊसच नव्हता, पण वातावरण एकच नंबर भन्नाट झालेलं, एकदम थंड थंड मस्त असं झालेलं, एकदम छान वाटत होतं। असं सगळेजण आलं की मस्त वाटतं, तर म्हटलं फ्रेश व्हावं आणि नंतर आपण मध्ये केंद्रात जावं। तर येथे केंद्रात जाताना आधी बघा ना तुम्ही, तिथे असं हौदासारखं केलेलं आणि त्यात आपले पाय बुडून मध्ये जायचं होतं। इतकं छान वाटत होतं ना, थंडगार पाणी होतं, काय तर थोडा वेळ तिथेच थांबावं असं वाटत होतं, इतकं छान थंड थंड एकदम पाणी होतं। तर सर्वजण आम्ही त्या पाण्यातनं मध्ये गेलो, आणि मध्ये काय व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, तरी पण माझ्या वहिनीने चोरून एखादं क्लिप केलंय, तर तेच ॲड करते। आणि मला वाटलेलं की सुट्ट्यांची खूप गर्दी असेल, म्हणजे कारण सुट्ट्या दिवाळीच्या पडल्या की कुठेही जा तुम्ही फिरायला तर तिथे गर्दी असतेच। तर म्हटलं इथेही गर्दी असेल, पण इथे एवढी गर्दी नव्हती, जीवात जीव आलेला, कारण गर्दी म्हटलं की नंबर आले, आणि नंबर म्हटलं की टाईमही खूप लागतो, आणि कारण आम्ही लांबून आलेलो तर, आणि जेवणही केले नव्हते आणि गर्दीही नव्हती, म्हणून आमचं एकदम व्यवस्थित असं मस्त असं दर्शन झालेलं।
खूप थंडगार होतं आणि डोंगरांच्या एकदम बाजूला म्हटलं की हवा पण खूप छान होती. तर मस्त असं स्वामींचं दर्शन झालं आणि त्याचा काही व्हिडिओ करायला जमला नाही आणि करताना तिला माझ्या बहिणीला रागवले. त्यानंतर व्हिडिओ काही केला नाही आणि सर्वांनी मस्त असं स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही प्रसादालयाकडे निघालो. मस्त असं आम्ही प्रसाद खाऊन आता परतीकडे निघालो जाण्यासाठी घरी. तर येथे शेवटी जाताना भाऊ म्हटला की येथे पण आपल्याला काहीतरी आहे असं कुंड असल्यासारखं, तिथे पाय धुवायचेत आणि जायचं. इतकं छान होतं ना, काय सांगू तुम्हाला, खूप थंडगार होतं. येथे आम्ही लक्कीला काही आणलं नाही, कारण लक्कीला जर आणलं असतं ही स्विमिंग पूल म्हणून ह्यातनं उतरलीच म्हणजे बाहेर आलीच नसती. तर आम्हीच इथे आलो एकदम हळू आणि तेवढ्यात पाऊसही येत होता. तर म्हटलं सर्वांनी हळूहळू या. इतकं थंड पाणी होतं ना, खूप छान होतं आणि एकदम पाहायला इतकं भारी वाटत होतं ना. तर आम्ही सर्वजण निघालो, कारण पाऊस पडत होता आणि लांबही जायचं होतं. तर निघालो आणि म्हटलं जातानाच रस्त्यावरती त्र्यंबकेश्वरचं मंदिर होतं, तर त्याचंही दर्शन घ्यावं म्हणून लवकर निघावं म्हणून इथनं निघतो. तर काय तिथे जाऊन पोहोचतो आम्ही त्र्यंबकेश्वर येथे. तर इतकी गर्दी असते, खूप गर्दी, म्हणजे पैसे VIP दर्शन देऊ VIP दर्शनालाही तेवढीच रांग होती आणि त्याच्या दुपटीने साधी रांग होती. तर काहीतर 10-11 तरी वाजले असते. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि जेव्हा गर्दी नसेल तेव्हा येऊ म्हणून मनातल्या मनात बोलून आम्ही परत घरी निघालो. कारण पावसाचं वातावरण झालेलं, सोबत लहान लेकरं होते, तर म्हटलं लवकर घरी गेलेलं कधीही चांगलं. तर मग निघालो. आणि तुम्ही बघू शकता, कारण दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यामुळे खूप जण आलेले असावे दर्शनासाठी. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो घरी जाण्यासाठी. आणि इथे शॉपिंगसाठी भरपूर काही होतं आणि लक्की आणि परी आली आहे, काही घेणार नाही असं होणारच नाही. तर इथे आम्ही हरवलो म्हटलं तरी चालेल, कारण इतकी गर्दी होती. तर म्हटलं आम्ही ह्या ठिकाणी थांबतोय, तुम्ही पण इथेच या म्हणून फोन लावते. एक जण उचलतोय तर एक जण उचलत नाही, तर कोणाचे आवाज येते तर कोणाचे येत नाही. तर मग फायनली सर्वजण भेटलो आणि निघालो परत घरी जाण्यासाठी. कुठे पाऊस पडत होता तर कुठे पाऊस नव्हता. पुढे आलो तर पूर्ण कोरडं होतं आणि मस्त असं सर्वांसोबत टाइम स्पेंड केला बऱ्याच दिवसानंतर आणि खूप मस्त असं वाटलेलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आवडला असेल तरच लाईक करा. भेटूया पुन्हा. चला बाय.